ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यभरात पावसाचं थैमान। अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यात शेतांना नद्याचं स्वरूप, तर शेतकऱ्यांवरील आसमानी संकट आणखी गडद। राज्य सरकारच्या मदतीकडे सर्वांचं लक्ष। नांदेडमध्ये गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी। नवघाट ओसरणीला जोडणारा पूल पुराच्या पाण्याखाली। शहरात अनेकांच्या घरात शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत। नुकसान भरपाईच्या मागणीसाठी नांदेडच्या धर्माबाद तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे नुकसान होत असल्यानं शेतकरी आक्रमक। अहिल्यानगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीला पूर। शहरात सर्वत्र पाणीच पाणी। घरांमध्ये पाणी शिरलं, नागरिकांची तारांबळ। नदीला पूर आल्यानं शहराला जोडणारा कल्याण महामार्गही बंद। उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 90,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांनाही पाण्याचा वेढा। ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्यानं सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवना नदीला पूर, तर मुंबई नागपूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद। महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा। पुण्यातील भीमाशंकर परिसरात पावसाची हजेरी। चासकमान, भामासखेड आणि कळमोडी या धरणातून भीमामध्ये विसर्ग सुरू। नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। ऊसाचं पीक जमीनदोस्त झालं, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट। धाराशिवमध्ये पूल वाहून गेला। दूध ओतून देण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ। डेअरीला दूध घालता येत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांना 120 लिटर दूध नदीत ओतलं। शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। धाराशिव तालुक्यामध्ये राम नदीला आला पूर। 2.5 महिन्यांपासून शिलवडी गावचा संपर्क तुटला। 2.5 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलेलं नाही, अशी बाब समोर। मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये पूरस्थिती। माजलगावमध्ये पुलावरून वाहून जाणाऱ्या दुचाकी स्वारास देवखेडा गावातील तरुणांनी वाचवलं। सरसकट पंचनामे करा। नियमांवरती बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका। मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही दिले निर्देश। प्रशासनाकडून माढा तालुक्यातील 20 पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी जेवणाची सोय। दररोज 5,000 लोकांना सकाळी आणि संध्याकाळी जेवण पुरवलं जाणार। सोलापूरमधील मोहोळ तालुक्यामध्ये पशुखाद्य वाटपास सुरुवात। शिंगोली गावामध्ये पशुखाद्य मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। वैजापूर तालुक्यातील भिवगावमध्ये लोकांच्या घरात शिरलं पाणी, तर NDRFच्या टीमकडून 12 जणांची सुखरूप सुटका। बोरा नदीला पूर आला, 12 जण अडकले। बीड जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर, तर NDRFसह आर्मीचीही एक तुकडी बीडमध्ये तैनात। आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। मुसळधार पावसामुळे चाळीसगाव शहरातील धुळे रोड परिसर जलमय। शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। आदर्श कॉलनीमधील लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। पालघरमधील मोडकसागर मध्य वैतरणा तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग। सूर्या, पिंजाळ, वैतरणासह इतर नद्या इशारा पातळीवर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। प्रशासन अलर्ट मोडवर, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। 1,13,184 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीला पूर। नाशिकच्या रामकुंड परिसरात पाणी साचलं। गंगापूर धरणातून 5,447 क्युसेक वेगानं गोदावरीत विसर्ग। नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। परभणीच्या पालम तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार। 24 तासात 150 मिलीमीटर पावसाची नोंद। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।